जय शिवराय मित्रांनो, तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो एकदम छोटासा झालेला आहे, पण त्यातून तुम्हाला माहिती आहे ती पूर्णपणे भेटणार आहे. ओके, जास्त भेटणार आहे छोटासा व्हिडिओ असला तरी. तर आपल्याला काय करायचं आहे, आता सिम्पली आपल्याला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि ते सर्च करून घ्यायचं आपल्याला packdora.com PACKDO. ओके, packdora नुसार सर्च केलं तर एक नंबरला वेबसाईट येईल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच मी क्लिअर करतो, ही जी वेबसाईट आहे ती जी आहे ती पेडमध्ये आहे, की तुम्ही बघू शकता इथं 5,000+ मॉकअप्स लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी आता लॉग इन जे आहे माझं पेज ते तो ओपन करून घेतो अशा टाईपचं. ओके, आणि भाऊन तुम्हाला जर कस्टमरला जस्ट दाखवायचं असेल की तुमचा जो प्रोडक्ट आहे तो कसा दिसणार आहे, त्यासाठी बेस्ट वेबसाईट आहे भाऊंनी. कारण याच्यात तुम्हाला 3D प्रिव्ह्यू कस्टमरला तुमच्या जे आहे ते दाखवता येतो. तुम्हाला मी दाखवीन आता करून जे आहे ते. पहिल्यांदा लॉग इन करून घेतो भाऊन मी. बघू शकता इथं तुमचं कुठलंही गुगलचं अकाउंट असेल तर लॉग इन करून घ्यायचं आहे. मोठे जे प्रोडक्ट डिझायनर जे असतात, प्रोडक्ट डिझाईन फील्डमधले, ते जे आहे ते हेच सॉफ्टवेअर यूज करतात. आता तुम्हाला जे कुठलं सॉफ्टवेअर हवं आहे, म्हणजे कुठलं डिझाईन हवं आहे ते आपण इथं सर्च करून घेऊया पहिल्यांदा. तर आपल्याला इथं कंटेनर्स हवा आहेत, कंटेनर. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा कंटेनर मी आपण इथं शोधून घेऊया कुठून तरी. इश्यूड बॉक्सेसपेक्षा ऐवजी आपल्याला इथं कंटेनर्स. ओके, कंटेनर्स इथं आलेला आहे. आपल्याला एक चौकोनी, जेणेकरून आपण जी डिझाईन केलेली आहे त्यात बसावे असं आपल्याला बघू शकता इथं भेटलेलं आहे. याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे, आता समजा तुम्हाला बॉटल हवा आहे, पाऊच हवा आहे, ते तुम्ही सर्च करून घ्यायचं आणि इथं जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. इथं काय करायचं आपल्याला, अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो इमेज इथं ॲड केलेली आहे ती तुम्हाला दिसतील बाय डिफॉल्ट इथं. तर आता मी JPG आहे ते इथं बघू शकता. आपण आता इथं पाऊच अवेलेबल आहे आपल्याकडं, तर मी पाऊच सिलेक्ट करून घेतो. पाऊच. ओके, पाऊच अशा टाईपचा. तर आपण हा पाऊच यूज करूया आणि जे आहे ते करून बघूया. तुम्हाला दाखवतो मी कशा टाईपमध्ये करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं साईज बघायला भेटेल. पिक्सल्समध्ये साईज असते. 427x711 पिक्सल्स ही साईज आहे त्याची. अपलोड इमेजवरती क्लिक केलं, हा जो इमेज आहे तो इथं ॲड करून घेऊया आपण इथं अशा टाईपचा. ओके, ॲड केल्यानंतर आपल्याला सेट करून घ्यायचं आपल्याला. इथं बघू शकता तुम्ही अशा टाईपमध्ये इथं सेट करू. इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये माझा कर्सर दिसाल माऊसचा. तिथं तुम्हाला साईज देखील समजते की आपला जी डिझाईन आहे ती नेमकी कुठेपर्यंत ॲड झालेली आहे. कस्टमर्स पाहून तुम्हाला माप देत असते ही सगळी. आणि इथं सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं पाऊचचा कलर कुठला ठेवायचा, व्हाईट ठेवायचा, रेड ठेवायचा. तुम्ही इथं रेड देखील ठेवू शकता. बघू शकता इथं तुम्हाला प्रिव्ह्यू बघायला भेटेल इथं सेव्ह केल्यानंतर. आता जस्ट आपल्याला ह्याच्यावर लोगो आलेला आहे. तर कस्टमरला ज्यावेळी तुम्ही पाठवताय तर ते लोगो दिसणार नाही. तर इथं शेअरचा आयकॉन बघायला मिळेल, ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता एक बघायला भेटेल अशा टाईपचं. तर हे कॉपी करून घ्यायचं इथून, कॉपी, आणि जस्ट तुमच्या कस्टमरला इथून जे आहे ते शेअर करून घ्यायचं आहे ही लिंक अशा टाईपची. ओके, आता कस्टमरला लिंक पाठवल्यानंतर याच्यावर कस्टमर ज्यावेळी लिंकवर क्लिक करते त्यावेळी तुम्हाला कसं बघायला भेटेल बघू शकता. कस्टमर जे आहे ते पूर्णपणे ही जी आपली डिझाईन आहे ते पूर्णपणे रोटेट वगैरे करून बघू शकते. जसं तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवरती बोट फिरवाल तसं ती जी डिझाईन फिरत आहे. ओके, अशा टाईपचं. तर ही पॅकडॉरा वेबसाईट आहे भाऊंनो, युजफुल आहे खूप. तुम्ही यूज करा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा.